श्री गणेश पुराण अध्याय 22 ते 24 बल्लाळेश्वराची कथा राजपुत्र दक्षाची गणेश आराधना श्री गणेशाय नमः। सूत म्हणाले, श्रोते हो, सोमकांत राजाने शंका उपस्थित केल्या। त्या शंकांचे निरसन करताना भृगु ऋषी म्हणाले, राजा, तुम्ही खरोखरच जिज्ञासू आहात। तुमचे प्रश्न ऐकून मलाही आनंद झाला आहे। या संदर्भात भीम राजानेही विश्वामित्र ऋषींना दक्षाचे पूर्वजन्मवृत्त विचारले होते। त्यावेळी त्यांनी जे सांगितले तेच तुम्हाला कथन करत आहे। पश्चिम सागर तटावर सिंधू नावाचा एक देश आहे। त्या देशात पल्ली नावाचे एक नगर आहे। त्या नगरात कल्याण नावाचे एक दानशूर धर्मशील वैश्य राहत असत। त्यांच्या पत्नीचे नाव होते इंदुमती। त्या दाम्पत्यास बल्लाळ नावाचे एक पुत्र होते। त्यांना बालपणापासून देवादिकांची आवड होती। बल्लाळ व त्याचे सवंगडी दगडांचे देव मांडून त्यांची पूजा करायचे, आरती म्हणायचे व नैवेद्य दाखवायचे। हा त्यांचा नित्याचाच खेळ होता। एके दिवशी बल्लाळ व त्याचे मित्र गावाबाहेर हिंडायला गेले होते। तिथे बल्लाळांनी एका मोठ्या गोट्याची गणपती म्हणून स्थापना केली। दुर्वा, फुले व पत्रींनी त्याची पूजा केली। मग आपापल्या बालबुद्धीला अनुसरून त्यांच्यापैकी कोणी ध्यानस्थ बसले, कोणी जप करू लागले, तर कोणी देवाची गाणी म्हणून नाचू लागले। त्या खेळात ते सर्वजण इतके दंग झाले होते की त्यांना आपल्या घराचीही आठवण राहिली नाही। इकडे बराच वेळ झाला तरी मुले परतली नाहीत, म्हणून त्यांच्या पालकांना मोठी काळजी वाटू लागली। बल्लाळच आपल्या मुलांना भलतंच वेड लावत आहेत असे समजून ते आधीच संतापलेले होते। त्यांनी तावातावाने कल्याण वैश्याचे घर गाठले आणि त्यांची कान उघडणी करू लागले। ते म्हणाले, तुमच्या पुत्राने हे काय चालवले आहे? बल्लाळ आमच्या मुलांना गोळा करतो, त्यांना खेळण्यासाठी गावाबाहेर नेतो, मग आमच्या मुलांना घरची आठवण राहत नाही, तहानभूकही लागत नाही, आणि इथे आम्ही आमच्या मुलांची घरी वाट बघत राहतो। हे असे किती दिवस चालायचे? तुम्ही बल्लाळांना वेळीच आवर घाला। बल्लाळाच्याने नादाने आमची मुले बिघडली तर आम्ही गप्प बसणार नाही। ग्रामाधिकाऱ्याकडे तक्रार करू, मग आम्हाला दोष देऊ नका। त्या मुलांच्या पालकांची तक्रार ऐकून कल्याण वैश्यांना आपल्या मुलाचा म्हणजेच बल्लाळाचा खूपच राग आला। त्यांनी एक काठी घेतली आणि त्या सगळ्या मुलांना शोधायला निघाले। तेव्हा ती मुले वेशीजवळच दृष्टीस पडली। त्यांनी दगडगोटे रचून एक मंदिर तयार केले होते आणि देवाची पूजा करून ती सर्व मुले गणपतीच्या वेगवेगळ्या कथा ऐकत बसली होती। त्यांना कसलेच भान नव्हते। ते पाहून कल्याण वैश्यांचा रागाचा पारा खूपच वाढला। ते ताडताड पावले टाकत त्या मुलांजवळ गेले। सर्वात आधी कल्याण वैश्यांनी काठीच्या फटकाऱ्यांनी ते देऊळ तोडून मोडून पार उद्ध्वस्त करून टाकले। त्यांची क्रोधित मुद्रा पाहून मुलांनी आपापल्या घरांकडे धूम ठोकली। त्या समयी बल्लाळ गणेश ध्यानात इतकं मग्न झाला होता की आजूबाजूला काय चालले आहे याची त्याला गंधवार्ताही नव्हती। कल्याण वैश्यांच्या हाती तो आयताच सापडला। त्यांनी रागाच्या भरात बल्लाळाला इतके मारले की बल्लाळाच्या अंगातून रक्तस्राव होऊ लागला। त्याच्या अंगावर काळे निळे वळू उमटले। त्यांनी बल्लाळाला एका झाडाला बांधले व ओरडून म्हणाले की बल्लाळ, हे तू काय मांडले आहेस? तू आम्हाला नगरात राहू देणार आहेस की नाही? लोक तुला दूषणे देतात, तुझी निंदा करतायत। आज त्यांनी घरी येऊन माझी कान उघाडणी केलीये। हे सर्व मी कशासाठी सहन करायचे? ते काही नाही, तुला शिक्षा व्हायलाच हवे। आज कोणता देव तुला सोडवतो आणि कोण तुला खाऊ पिऊ घालतो तेच मला बघायचे आहे। मग बल्लाळाला त्याच अवस्थेत सोडून ते निष्ठुरपणे निघून गेले। या घटनेने बल्लाळाच्या मनावर फार मोठा आघात झाला। आपल्या वडिलांनी देऊळ उद्ध्वस्त केले, देवांना भिरकावून दिले, याचे बल्लाळाला फारच दुःख झाले। शारीरिक पीडेपेक्षा ही वेदना फार मोठी होती। तो प्रसंग आठवून बल्लाळाला एकसारखे रडू येऊ लागले। ते आर्ततेने गणपतींची करुणा भाकू लागले। म्हणाले, हे गणाधीशा, तुम्ही विघ्नहर्ते आहात ना? मग आज तुमच्या पूजेत हे विघ्न कसे आले? तुम्ही भक्तांना संकटातून तारणारे आहात ना? मग तुम्ही माझी का उपेक्षा करता? हे देवा, वेदशास्त्रांनी आणि पुराणांनी जगाला तुमचे अचिंत्य महात्म्य सांगितलेले आहे। तुम्ही भक्तांचा प्रतिपाळ करता, भक्तांचे रक्षण हेच तुमचे ब्रीद आहे असे त्या ग्रंथामध्ये वारंवार सांगितलेले आहे। त्यामुळेच माझी तुमच्यावर दृढ निष्ठा बसली। आज अशा रक्तबंबाळ अवस्थेत मी या वृक्षाला जखडलेला असताना तुम्ही माझ्या सहाय्यार्थ धावून आला नाहीत, तर तुमच्या महात्म्यावर, तुमच्या अगाध लीला कर्तृत्वावर मी कसा विश्वास ठेवायचा? धाव घ्या गजानना, धाव घ्या।
बल्लाळ एकसारखा महागणपतींचा धावा करत होता. त्या अर्धवट ग्लानीतही त्याला आपल्या वडिलांकडून होत असलेली गणपतीची विटंबना वारंवार दिसत होती. तो प्रसंग आठवून त्याला एकसारखे भडभडून येत होते. या दुष्कृत्याबद्दल त्याच्या मनात इतकी घृणा उत्पन्न झाली की त्यांनी आपल्या वडिलांना शापच दिला. ज्यांनी माझ्या गणपतींचे देऊळ उद्ध्वस्त केले, मी श्रद्धेने पूजलेले देव फेकून दिले, ते माझे वडील मुके व बहिरे होतील. त्यांच्या पाठीला कुबड येईल. त्यांच्या सर्वांगाला असंख्य क्षते पडून त्यातून रक्त आणि पू वाहील. त्यांच्या सर्वांगाला दुर्गंधी येईल. ही व्याधी उपचारांनीही बरी होणार नाही. लोक त्यांची उपेक्षा करतील. बोलता बोलता बल्लाळ थोडा वेळ थांबले. मग गणपतींना उद्देशून म्हणाले, देवा, जड देहाने बांधला गेलेला असलो तरी माझे मन मुक्तच आहे. त्या मनाने तुमचे चिंतन करणे मला आत्ताही शक्य आहे. मला मरणाची भीती नाही, पण मरण आलेच तर मी तुमच्या ध्यानात व नामस्मरणात मग्न असतानाच यावे, एवढीच इच्छा आहे. बल्लाळाला शारीरिक पीडा असह्य होत होती. त्याच्या जखमेतून ओघळलेले रक्त सुकून गेले होते. तहानेने जीव व्याकुळ झाला होता. भुकेने पोटात आग पडली होती आणि पायाला बधिरता आली होती. त्याही अवस्थेत तो गणपतींचे नामस्मरण करत होता. कल्याण वैश्यना गावात जाऊन बराच वेळ लोटला होता. बल्लाळाच्या जवळपास कोणीही नव्हते. सूर्य मावळतीकडे झुकू लागला होता. अतीव ग्लानीने बल्लाळाची मान छातीवर झुकली होती. तेव्हा त्याची म्हणजेच बल्लाळाची ती अवस्था पाहून गणपतींना कळवळा आला. आपल्या भक्तांची घेतली एवढी परीक्षा पुरे झाली, असा विचार करून ते एका तेजस्वी ब्राह्मणांच्या रूपाने तिथे प्रकट झाले. त्यांच्या कृपाकटाक्षाने बल्लाळाची बंधने गळून पडली. विप्ररूपी गजाननांनी स्वतः पुढे जाऊन त्यांना सावरले. त्यांच्या पावन हस्तस्पर्शाने त्या सद्भक्तांच्या अंगावरील सर्व जखमा बऱ्या होऊन बल्लाळाची कांतीही उजळली. बल्लाळाच्या सर्वांगातून नवचैतन्याचा संचारच झाला जणू. बल्लाळ शुद्धीवर आला. तेव्हा आपण पूर्ववत झालो आहोत हे त्याच्या लक्षात आले आणि आपल्या सन्मुख दिव्य विप्ररूपाने साक्षात गणपतीच उभे आहेत अशी त्याच्या मनानेच ग्वाही दिली. बल्लाळाने भक्तिभावाने महागणपतींना साष्टांग नमस्कार केला. त्यांची अपार स्तुती केली. प्रसन्न झालेल्या गणपतींनी त्यांना आलिंगन दिले. आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवून त्यांना सर्वज्ञ केले. मग गणपती म्हणाले, बाळा, तुमच्या वडिलांनी माझा मोठा अपराध केला आहे. त्यांनी माझे मंदिर उद्ध्वस्त केले, माझ्या भक्तांना छळलेस. या प्रमादाबद्दल त्यांना भयंकर नरकयातना भोगाव्या लागतील. तुमच्या शापाने पुढील जन्मात त्यांना दारुण अवस्थेला तोंड द्यावे लागले. इतकेच नव्हे तर त्यांचे पिताजी त्यांना घरातून हाकलून देतील. बल्लाळ, आता मी काय सांगतो ते ऐका. माझ्या मनात तुम्हाला वरदान द्यावे असे आहे, तरी इष्टमार मागून घ्या. बल्लाळ म्हणाले, देवा, तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात हे ऐकून मी अगदी कृतकृत्य झालो आहे. तुम्ही दर्शन देऊन मला धन्य केले आहे. मी तुमच्याकडे काय वर मागणार? म्हणून तुमच्या मनात मला काही द्यायचे असेल तर तुमच्या ठायी असलेली माझी भक्ती उत्तरोत्तर दृढ व्हावी आणि याच क्षेत्री वास्तव्य करून तुम्ही लोकांची दुःख संकटे दूर करावीत अशी माझी विनम्र प्रार्थना आहे. बल्लाळाचे ते जनकल्याणप्रद मागणे ऐकून गणपतींना परम संतोष वाटला. त्यांनी तथास्तु असा आशीर्वाद दिला व म्हणाले, बाळा, तुझ्या इच्छेनुसार अंशरूपाने इथे वास्तव्य करून मी लोकांचे रक्षण करीन. इथे येणारे भक्तजन माझ्या नावापूर्वी अत्यंत आदराने तुमचे नाव घेतील. हे स्थान बल्लाळ विनायक अर्थात बल्लाळेश्वर म्हणून प्रसिद्ध होईल. विप्ररूपातील गणपतीने बल्लाळाला प्रेमाने जवळ घेतले. त्याच्या मस्तकावरून मायेने हात फिरवला आणि दुसऱ्या क्षणी ते अदृश्य झाले. विश्वामित्र भीमराजांना म्हणाले, इकडे कल्याणवैश्याचे काय झाले ते ऐका. बल्लाळांनी शाप दिल्यामुळे कल्याणवैश्य मुके बहिरे झाले. त्यांची दृष्टी अधू झाली, पाठीवर कुबड आले आणि त्यांच्या सर्वांगास असंख्य क्षते पडून त्यातून रक्त वाहू लागले. आपल्या देहात एकाएकी घडून आलेला हा बदल पाहून कल्याणवैश्य कमालीचे घाबरले. ओक्साबोक्षी रडू लागले. आपल्या पतीची विकलांग अवस्था पाहून त्यांच्या पत्नी इंदुमतीही शोकग्रस्त होऊन रडू लागल्या. इंदुमतींना अनावर चिंतेने ग्रासले. काय करावे हेच त्यांना सुचेना. आपल्या पतीच्या बाबतीत हे काय अघटित घडले असा त्यांना मोठा प्रश्न पडला. तेव्हा कोणीतरी त्यांना रानातील प्रकार सांगितला.
लोकांच्या तक्रारींनी संतापलेल्या कल्याणवैश्यांनी बल्लाळाला बेदम मारून झाडाला बांधून ठेवले आहे. हे कळताच त्या मातोश्रींचा जीव कासावीस झाला. दोघा-तिघांना बरोबर घेऊन त्या लगबगीने अरण्यात गेल्या. तोपर्यंत श्री गजाननांच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित झाले होते. रानामध्ये इंदुमतींना एक सुंदर देवालय दिसले. तेथील मूर्तींची बल्लाळ पूजा करत होते. त्यांना सुखरूप पाहून त्यांचा जीव भांड्यात पडला. त्यांनी परिचितांना विचारले, तुम्ही बल्लाळाबद्दल मला उलटसुलट का सांगितलेत? ते म्हणाले, बाई, मी खरे तेच बोललो आहे. तुम्हाला खोटे सांगून मला काय मिळणार? मी पाहिलेली आधीची परिस्थिती व आत्ताची समोरची स्थिती यामुळे मी स्वतःच संभ्रमात पडलो आहे. तुम्ही बल्लाळालाच विचारून खात्री करून घ्या. तेव्हा कुठे त्यांचा राग शांत झाला. त्यांनी धावत जाऊन आपल्या पुत्राला आलिंगन दिले. इंदुमतींनी आपल्या पुत्राला म्हणजेच बल्लाळाला काय घडले ते विचारले. तेव्हा बल्लाळाने सुद्धा बालसुलभ प्रांजळपणे सर्व काही सांगून टाकले. इंदुमतींनी बल्लाळाला त्याच्या वडिलांची अवस्था सांगितली. तेव्हा आपल्या शापामुळे वडिलांसोबत आईलाही दुःख भोगावे लागणार या विचाराने बल्लाळांचा चेहरा उतरला. तेव्हा इंदुमती म्हणाल्या, बाळा, तुमच्या वडिलांनी तुमच्यावर अत्याचार केला म्हणून रागवू नका. घरी चला. कारण शारीरिक व्यंग व दारुण व्यथेतून तुम्हीच त्यांना मुक्त करू शकता. त्यावेळी श्री गजाननाच्या कृपाप्रसादाने ज्ञानी झालेले बल्लाळ आपल्या आईला उद्देशून म्हणाले, मातोश्री, कुठले घर, कोण माता, कोण पिता? आता गणपतीच माझे सर्वस्व आहेत. तेच माझी माता आणि तेच माझे पिता. तेच आप्त मित्र सखा. तेच माझे हितकर्ता. तेच माझे रक्षण करता. तेच कर्ता करविता. तेच सर्वज्ञ शासन करता. या विश्वातील प्रत्येक प्राण्याला आपापल्या कर्मानुसार दुःखादी फलप्राप्ती होत असते. ज्यांनी माझ्या भक्तीची निंदा केली, माझ्या देवांची अवहेलना केली, त्यांचे मंदिर उद्ध्वस्त केले, त्यांना त्याचे फळ मिळाले आहे. त्यांच्याशी माझा काहीही संबंध नाही. मी अंतःकरणपूर्वक श्री गजाननांना शरण गेलो आहे. माझे काय करायचे हे तेच ठरवतील. तुम्ही माझा मोह धरू नका. घरी जा आणि धर्माला अनुसरून पतींची सेवा शुश्रूषा करा. बल्लाळाचे बोलणे ऐकून इंदुमतींचा जीव गलबलला. दुःखावेगानं त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या खिन्नपणे म्हणाल्या, बल्लाळ, जे काही घडले त्यात माझा काय दोष? मी एकटी काय करू? आता तुम्हीच आमच्या उद्धाराचा मार्ग सांगा. त्यांचे केविलवाणी बोलणे ऐकून बल्लाळांचे मन द्रवले. ते म्हणाले, आई, जे घडायचे ते घडून गेले आहे. त्यावर व्यर्थ चर्चा नको. जो दुःखभोग भोगण्यासाठी नियतीने तुमच्यासमोर आणून ठेवला आहे, तो भोगल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. या जन्मात तुमचा उद्धार होणे नाही. पुढील जन्मात तुम्ही राजवंशात जन्म घ्याल. तुमचे नाव कमला असेल. तुम्ही भीमराजांच्या पत्नी व्हाल. त्यावेळी या जन्मातले तुमचे पती दक्ष नावाने तुमच्या पोटी जन्म घेतील. ते जन्मतःच मुके, बहिरे, कुबडे व क्षतिग्रस्त असतील. त्यांना कोणत्याही उपचारांनी बरे वाटणार नाही. व्रतवैकल्ये, तपश्चर्या व औषधोपचार यांनीही बरे वाटत नाही, म्हणून राजा हतबल होतील. ते तुम्हा दोघांचा रागाने त्याग करतील. निराधार अवस्थेत भटकंती करत तुम्ही आपल्या पुत्रांसह एका गावी याल. तिथे गणेशांची आराधना करणाऱ्या ऋषींच्या अंगवाताच्या स्पर्शाने चमत्कार होऊन तुमच्या पुत्रांची व्याधी पूर्ण बरी होईल. मग ते मनोभावे गणेशांची उपासना करतील. त्यावेळी या जन्मातील देवनिंदेसारखे दुष्कर्मे त्यांच्याकडून पुन्हा घडणार नाहीत. तुम्हा दोघांना गणपतींचे दर्शन होईल. त्यांच्या कृपेने तुमचा उद्धार होईल. ते ऐकून इंदुमती व्यथित झाल्या. आता दुःखभोग भोगणे एवढेच त्यांच्या हाती होते. लोकांनी त्यांचे सांत्वन केले. त्यांनी कसेबसे स्वतःला सावरले, त्या घरी परतल्या आणि आपल्या पतीची सेवा करू लागल्या. असे काही दिवस लोटले. बल्लाळ उपासनेमध्येच काळ व्यतीत करू लागले. कालांतराने त्यांना नेण्यासाठी एक दिव्य विमान आले. त्यात बसून ते स्वर्गलोकी निघून गेले. भृगु ऋषींनी सोमकांत राजाला दक्षांचा पूर्ववृत्तांत सांगून सोमकांत राजाने उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले. मग भृगु ऋषी दक्षाचा पुढील वृत्तांत सांगू लागले. म्हणाले, राजा, मुद्गल ऋषींनी दक्षांना ओम या एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. त्यानंतर त्यांनी आपल्या मातोश्रीसहित कौंडिन्यपूर जवळील अरण्यात असलेल्या एका जीर्ण देवालयात वास्तव्य केले. ते गजाननाची नित्यनेमाने षोडशोपचाराने मानस पूजा करत असत.
ओंकाराचा अखंड जप हे त्यांचे नित्याचे साधन होते. अशा प्रकारे त्यांच्याकडून 12 वर्षे 21 दिवसांचे अनुष्ठान पूर्ण झाले. त्या रात्री झोपलेले असताना दक्षांना एक स्वप्नदृष्टांत झाला. त्यात एका शृंगारलेल्या हत्तीने त्यांच्या गळ्यात मूल्यवान अशी रत्नमाला घातली. मग त्यांना सोंडेने अलगद उचलून आपल्या पाठीवर ठेवले आणि एका सुशोभित नगरात घेऊन गेला असे दृश्य त्यांना दिसले. त्या स्वप्नदृष्टांताने दक्षांना एकदम जाग आली. त्यांचे मन प्रसन्न झाले. ते स्वप्न त्यांनी आपल्या आईला सांगितले. तेव्हा त्यांनाही आनंद झाला. त्या उत्स्फूर्तपणे म्हणाल्या, हा तर मोठा शुभ शकून आहे. हत्ती म्हणजे गणपतींचे प्रतीक. त्याने तुम्हाला रत्नमाला घातली आणि पाठीवर नगरात नेले. याचा अर्थ श्री गजाननांच्या कृपेने तुम्हाला लवकरच राज्यप्राप्तीचा योग आहे असे जाणवते. ते ऐकून दक्षांनाही आनंद झाला. ते म्हणाले, मातेसारखे दैवत नाही हेच खरे. तुम्ही लहानपणापासून माझी किती सेवा शुश्रूषा केलीत. माझ्यासाठी किती कष्ट घेतलेत. माझ्यासमवेत तुम्हीही अनंत हाल अपिष्टा सोसल्यात. अनेक अडचणींना तोंड दिलेत. राणी असूनही तुमच्यावर भिक्षांनावर जगण्याची वेळ आली. या सर्व गोष्टी मी कधीही विसरू शकत नाही. माझ्या मनात तुमच्याविषयी नेहमीच कृतज्ञता राहील. मला राज्यप्राप्ती झाली तर मी तुम्हाला अखंड सुखात ठेवीन. तुम्हाला उत्तम वस्त्रालंकार, सेवेसाठी दासदासी, फिरण्यासाठी पालखी, राहण्यासाठी सुशोभित महाल अशी सर्व व्यवस्था करीन. दक्षांचे बोलणे ऐकून त्यांच्या आई म्हणजेच कमला म्हणाल्या, बाळा, तुम्ही राजपुत्रच आहात. गणपती हे तुमचे भाग्यविधाता आहेत. त्यांनी मनात आणले तर ते तुम्हाला क्षणार्धात राज्यपदी बसवतील. पण सत्ता, संपत्ती व ऐश्वर्य प्राप्त झाले तरी उन्मत्त होऊ नका. न्यायनीती धर्माने प्रजापालन करा. सदैव पुण्यकर्मे करत राहा. लोककल्याणासाठी तुम्हाला जे जे काही करता येणे शक्य आहे ते सर्व करा. गोब्राह्मणांचे पालन व संरक्षण करा. आपला कर्तव्य पालनात कधीही कंटाळा करू नका. कारण कर्तव्य तत्पर असणाऱ्यांवर देवाची कृपा आपोआप होते. श्री गणपतींची तुमच्यावर अखंड कृपा राहो. तुम्हाला उत्तम आयु आरोग्य प्राप्त होवो. श्री गणेश पुराण अध्याय 22 ते 24 समाप्त.